अर्थात शिक्षणाच्या हक्क कायद्यासंदर्भात कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण विभागाने 24 जुलै 2026 रोजी जारी केलेल्या आदेशावर आता महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन अर्थात निस्ताने तीव्र आक्षेप घेतला आहे। कल्याण येथील राज बँक्वेट सभागृहात निस्ताने शिक्षकांचा मेळावा आयोजित केला। मेळाव्यानंतर निस्ताच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन शिक्षकांच्या मागणीबद्दल पत्रकारांना विशेष माहिती दिली। शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009, महाराष्ट्र RTE नियम 2011 आणि शासनाच्या विद्यमान मार्गदर्शक सूचनांशी विसंगत असल्याचा दावा केला। त्यांच्या मते या आदेशामुळे पालक, शाळा व्यवस्थापन आणि प्रशासनामध्ये अनावश्यक संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे। यावेळी निस्ताने 24 जुलैचा आदेश तात्काळ रद्द किंवा स्थगित करून कायद्यानुसार सुधारित आदेश काढण्याची मागणी केली। तसेच इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी स्वतंत्र संरक्षण कायदा करण्याची, RTE शुल्क परतावा शाळांच्या खात्यात तातडीने जमा करण्याची आणि प्रति विद्यार्थी शुल्क परतावा 17,600 रुपयांवरून 40,000 रुपये करण्याचीही मागणी करण्यात आली। निस्ताने प्रशासनाला योग्य निर्णय घेण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली असून या कालावधीत तोडगा न निघाल्यास आमरण उपोषण आंदोलन सुरू करण्याचा इशाराही दिला आहे। तसेच आवश्यक असल्यास न्यायालय आणि संबंधित शासकीय प्राधिकरणांकडे कायदेशीर दाद मागणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले। संघटनेने हा संघर्ष नसून विद्यार्थी, पालक आणि शाळांच्या हितासाठी कायद्याची योग्य अंमलबजावणी व्हावी हाच आपला उद्देश असल्याचे सांगितले आहे। आज हम यहाँ पे इकट्ठा हुए हैं, सबके प्रॉब्लम्स एक ही है। मॉर्निंग में विश्वजीत सर ने कहा कि किसी को क्या प्रॉब्लम है प्लीज डायस पे आके ये करे, बात करे, लेकिन कोई आया नहीं। कुछ एक दो प्रिंसिपल और ट्रस्टीज मुझे मिले, उनके कुछ प्रॉब्लम्स बताए उन्होंने। सबके प्रॉब्लम्स सेम ही है। एक्चुअली दो चीज़ें हो सकती है, सबके प्रॉब्लम्स सेम है, सबको सबके प्रॉब्लम्स मालूम है और बहुत बार एक दूसरे से डिस्कस करके, प्रशासन से डिस्कस करके, गवर्नमेंट से डिस्कस करके थक चुके हैं, इसलिए अभी इच्छा नहीं है फिर से वही बात बताने की, है ना मोहित सर? बराबर ना? हाँ, फिर भी कुछ पॉइंट्स मैं हाईलाइट करना चाहता हूँ, कुछ बुलेट पॉइंट्स हैं। RTE के जो एडमिशंस हैं उसमें अभी कुछ स्कैम्स नजर आ रहे हैं। अभी वो 4-5 साल के बाद में ध्यान में आ रहे हैं। अभी वो स्कैम्स ऐसे हैं कि जो भी डॉक्यूमेंट्स सबमिट हो रहे हैं वो ठीक से इंस्पेक्ट नहीं हो रहे हैं, और जो इंस्पेक्ट हो रहे हैं या तो फिर कुछ ऑफिसर्स जो भी अथॉरिटीज है वो उसमें कुछ गड़बड़ कर रहे हैं। अभी रिसेंटली मैं अमरनाथ गया था, एक केस मुझे बताया, अभी मैं स्कूल का किसी का नाम नहीं लूँगा, लेकिन उन्होंने मुझे कहा कि पूरे के पूरे 2 एडमिशन्स ऐसे थे कि एक भी डॉक्यूमेंट्स वहाँ पे ट्रू नहीं था, सारे फैब्रिकेटेड थे। उनके ऊपर केस हुआ, फ्रॉड का, लेकिन फिर भी संस्था चालक अड़चन में है। क्यों? क्योंकि झेडपी ने कहा कि उन्होंने फैब्रिकेटेड डॉक्यूमेंट्स दिए, लेकिन अभी उनका RTE के अंडर एडमिशन हो गया है। अब हम बच्चे को नहीं निकाल सकते स्कूल से, क्योंकि बच्चे का नुकसान नहीं कर सकते। तो अभी उसको तो एज तक पढ़ाना है, उसको फ्रॉड डॉक्यूमेंट्स होने के बावजूद, ये प्रूव होने के बावजूद भी हम उस बच्चे को नहीं निकाल सकते, हमको निकालना भी नहीं है। लेकिन उसके ऊपर कोई उपाय झेडपी ने या गवर्नमेंट ने कुछ करना चाहिए, वो उनके पास कोई सॉल्यूशन नहीं है। दूसरी बात, पिछले कई सालों से एडमिशंस, नंबर ऑफ एडमिशंस बहुत बढ़ चुके हैं। अच्छी बात है, अगर दुर्बल और वंचित घटक के अगर बच्चे आगे आते हैं, हमारे थ्रू आगे आते हैं, सरकार की जिम्मेदारी हम लोग सरकार के साथ मिलके उठा रहे हैं, तो ये अच्छी बात है। लेकिन उसमें 2020 से, जहां तक मेरी स्टडी है, 2020 से पहले SC ST और अदर कास्ट के थे, उनको फाइनेंशियल जो सर्टिफिकेट है, इनकम टैक्स प्रूफ, वो लागू नहीं था, लेकिन OBC को वो लागू था। OBC में बहुत सारे कास्ट आते हैं, हमें कास्ट के ऊपर चर्चा नहीं करनी है, लेकिन 20 के बाद इन्होंने किसी को बिना बताए चुपचाप OBC को जो डॉक्यूमेंट सबमिट करना रहता है इनकम प्रूफ का, मतलब
जो भी लोग सच में दुर्बल घटक है या फिर बिलो पॉवर्टी लाइन है, उनको एडमिशन देने चाहिए, लेकिन उन्होंने वो हटा दिया। अगर ओबीसी सर्टिफिकेट है आपके पास, फिर आप क्लास 1 ऑफिसर हो, आप डॉक्टर हो, आप वकील हो, आप अमीर हो, फिर भी आपको एडमिशन वहां पे मिल रहा है। इसमें क्या हुआ, नंबर ऑफ एडमिशन बहुत सारे बढ़ गए। अभी सरकार को, अभी कुछ लोगों ने किया होगा, अपनी वोट बैंक के लिए किया होगा, वो छोड़ दीजिए, लेकिन इसकी वजह से सरकार की तिजोरी पे भी बहुत बड़ा बोझ आ गया है। ये इनके ध्यान में आना चाहिए। पिछले 8-10 साल से रिएम्बर्स के नाम पे कुछ भी नहीं मिल रहा है। मेरे हिसाब से लास्ट रिएम्बर्समेंट 2021 में हुई थी, वो भी कुछ 8%, 8 to 10। हाँ, दिवाली में दी थी दिवाली मनाने के लिए। हाँ, उसके बाद कुछ भी नहीं आ रहा है। और बहुत सारे यहाँ पे संस्था चालक है, उनके बहुत सारे करोड़ों रुपए फंसे हुए हैं। मैंने अभी सर जी को बताया कि लगभग 3000 करोड़ रुपए पेंडिंग है सरकार के पास संस्था चालकों के। ये अभी पिछले जो अधिवेशन था, उसमें माननीय मंत्री महोदय दादा भूसी जी ने बताया भी था कि इतने हैं, और उन्हें फिर कुछ एमएलएज ने क्वेश्चन किया था कि ये तो ट्यूशन फीस है, इसके अलावा जो स्कूल मटेरियल की डिमांड बढ़ रही है उन बच्चों की जो आरटी के अंडर एडमिशन ले रहे हैं, उसका हम क्या करेंगे? क्योंकि हम गवर्नमेंट स्कूल में जो एडमिशन लेते हैं उनको तो सब देते हैं, गवर्नमेंट सब देती है, तो ये भी उनके ही बच्चे हैं, तो इनका क्या? तो उन्होंने वो बात बताई कि अभी फिलहाल ट्यूशन फीस का देखते हैं, बाकी आगे देखते हैं क्या कर सकते हैं, अभी कब देखेंगे वो पता नहीं। तो ये मेन चीजें आरटी के रिलेटेड इश्यूज है जो आ रहे हैं। दूसरे कई इश्यूज है जो हम बाद में डिस्कस करेंगे वन बाय वन। फिलहाल मेन इश्यूज हमारा रिएम्बर्समेंट है, और इतना सब होने के बावजूद जो एजुकेशन ऑफिसर्स की जो मनमानी है वो हमें एड्रेस करनी है। एजुकेशन ऑफिसर ऐसा बिहेव करता है कि वो उसका खुद का स्कूल है, और वहां का जो ओनर है, वहां का जो प्रिंसिपल है, वो उसके अंडर काम कर रहा है। अभी सेंसस ड्यूटी की बात देखो, कितना हैरेस किया टीचर्स को, कितना हैरेस किया टीचर्स को। कई स्कूलों में से टीचर्स ने रेजिग्नेशन दे दिया। मेरे पास कई फोन आए कि हमारे टीचर्स छोड़ के जा रहे हैं। प्राइवेट स्कूल है, उनके खुद के उनके काम है, अगर विलिंगली जो करना चाहते हैं वो आए, जो नहीं करना चाहते जबरदस्ती आप एफआईआर फाइल करते हो उन पे। उसी तरह से आरटी के इसमें भी जो अभी नरेश पवार जी और कोंडा सर बात कर रहे थे कि कोई भी 4-5 पेरेंट्स चले गए, ये स्कूल के खिलाफ नोटिस निकाल देते हैं। ये इनका रोकना चाहिए, उसके लिए हमें आवाज उठानी चाहिए, संगठित होना चाहिए, संगठन के थ्रू काम करना चाहिए। इंडिविजुअल लेवल पे हम अकेले कितना भी लड़ेंगे तो भी फायदा नहीं होगा उसका। रात को अगर नींद अच्छे से लेना है तो हमें संगठन के थ्रू जाना पड़ेगा, है ना केड़कर सर? तो ये सारी चीजें हैं। अभी मैं ज्यादा वक्त नहीं लूंगा, मेन जो बुलेट पॉइंट्स थे वो मैंने बताई। छोटे छोटे और भी मुद्दे हैं, फीस बिना पे करके बच्चे छोड़ के चले जाते हैं। अभी एक स्कूल से मुझे बात हुई, उन्होंने कहा कि सर हमारा 40-50 लाख पेंडिंग है, तो उनको मैंने बताया क्या करना चाहिए। उसमें हम बच्चे के साथ कुछ नहीं कर सकते, ना हम उसका एलसी होल्ड कर सकते हैं, अगेंस्ट द लॉ हम कुछ नहीं कर सकते, ये बात ध्यान में रखो। हमें लीगल वे में जाना पड़ेगा, आप पेरेंट को नोटिस भेजो वगैरह वगैरह, ऐसी चीजें आप ये करो। आप ये ऐसे इंडिविजुअल जो पॉइंट्स है हम 1-to-1 डिस्कस करके उसका सोल्यूशन निकालेंगे।
लेकिन जो मेन संगठन के थ्रू हमें जो चीजें करनी है वो आज मैंने आपको बताई है। उसके लिए अगर हम एमएलए साहब को भी बोलेंगे, रिक्वेस्ट करेंगे कि हमारी ये बातें पहुंचाइए और मैडम तो हमेशा मदद करती है मुझे। हमारा स्कूल जो है, कोई भी पेरेंट्स का प्रॉब्लम है तो आधे प्रॉब्लम मैडम के ऑफिस में जाते हैं उनको मैं के भी नहीं दे देता हूँ नेक्स्ट ईयर में। तो हमेशा जो पब्लिक रिप्रेजेंटेटिव्स हैं उनकी मदद होती ही है, उनकी मदद हमें लेनी है, उनको भी हमें सपोर्ट करना है। लेकिन ये जो मेन प्रॉब्लम्स है उसका हमें सॉल्यूशन निकालना पड़ेगा। और ये मेन चीजें कह के मैं आज यहाँ पे रुकता हूँ। थैंक यू। जय मिस्टर। त्याचबरोबर आपल्या कल्याण डोंबिवलीच्या नगरसेविका माजी उपमहापौर आदरणीय भोईरताई उपस्थित राहिल्या। त्यांनी आपल्याला आपलं मनोबल वाढवण्यासाठी 2 शब्दाचं मार्गदर्शन केलं। मित्रांनो, अडचणी अनेक आहेत। गेल्या 10 वर्षापासून संघटना ही लढत आहे अविरतपणे। आपण सर्व लढत आहोत। सगळ्यात पहिले प्रश्न आमच्या समोर होता आरटी ऍडमिशनचा। 2011 पासून ऍडमिशन सुरू झाले, पण ऍडमिशन सुरू झाल्याच्या नंतर घोळ असा होता, कुणीही यायचा आणि आम्ही गरीब आहोत याचं ऍडमिशन करा असं म्हणून तुमचा टेबल आपटायचा। विनोद तावडे त्यावेळी मला वाटतं शिक्षण मंत्री होते। 2014 आपली संघटना स्थापन झाली आणि आपण पहिला मोर्चा काढला या संदर्भामध्ये। तो पुण्याला जवळजवळ 4 ते 4.5 हजार संस्था चालक पुण्याच्या आयुक्त कार्यालयावरती जाऊन धडकले आणि पहिल्यांदा मेस्टाची ओळख ही महाराष्ट्राला झाली। आणि त्याची दखल घेऊन शिक्षण मंत्र्यांनी आपली मीटिंग लावली आणि त्या मीटिंग मध्ये आमचा पहिला मुद्दा होता की आरटीचा एंट्री पॉइंट काय आहे। आमचा एंट्री पॉइंट होता नर्सरी। पण नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजीला तुम्ही ऍडमिशन देणार, परंतु रिएम्बर्समेंट नाही देणार। आणि मग पहिलीला गेल्यानंतर तुम्हाला रिएम्बर्समेंट तिथून सुरू होणार। मग आम्ही म्हटलं, तावडे साहेब, तुम्ही जर तावडे असेल तर आम्ही पण तायडे आहोत, जास्त मोठा फरक नाहीये। तुम्ही भूमिका समजून घ्या की जर तो पहिलीचा मुलगा गेला मामाच्या गावाला शिकायला तर मग ती जागा खाली राहणार आमची, आणि ती जर जागा खाली राहिली तर पुढे काय। तो आम्ही मागितला तरच होईल। डॉक्टरांसाठी झाला, डॉक्टर लोकांनी आंदोलन केलं आणि त्यांच्यासाठी कायदा झाला तर त्याला डायरेक्ट जेलमध्ये टाकलं। 500 मीटरच्या परिसरात रिस्ट्रिक्शन करून टाकलं। तसा एक कायदा आमच्या शिक्षकांसाठी झाला पाहिजे। आमच्याकडे विद्यार्थी असतात, शिक्षक असतात, आम्हाच्या भाषेत बोलतात, आणि ते पालकही नसतात। आमचे पालक असते ती गोष्ट वेगळी आहे, पालकांचे नातेवाईकही नसतात। अशा परिस्थितीमध्ये आम्ही आता आवाज नाही उचलला पाहिजे तर कधी उचलला। म्हणजे स्वतंत्र आम्हाला असा संरक्षण कायदा करणे अत्यंत गरजेचं आहे। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, 15 दिवसात तुम्हाला आरटीचे पैसे देऊन सांगितलं, कायदाही सांगितला, पण आमच्या शिक्षकांसाठी विम्याचं संरक्षण आम्ही किती वर्षापासून मागतोय? 10 वर्ष झाले आम्ही म्हणतोय आमच्या शिक्षकांना विम्याचं तरी संरक्षण केलं बाबा, बाकी काही घेतले सरकारला त्याने आतापर्यंत दिलंच नाही। आता हे द्यावं लागलं। न्यू इंडिया कंपनी सोबत बार्गेनिंग करत 4 महिने आम्ही बसलो आणि 4 महिन्यानंतर आता बघा, तुम्ही इंडिव्हिज्युअल जर तुम्हाला एखादी पॉलिसी घ्यायची असेल आपल्या कुटुंबासाठी तर 23 ते 25 हजार रुपये लागतात वर्षामध्ये। हे 4,000 रुपये देतात अख्खा कुटुंब। या दिवाळीला घेतला आपण निघालेलो आहोत। या मागण्यासाठी 15 दिवसाचा अल्टिमेटम आपण सरकारला देणार। 15 दिवसानंतर पुन्हा एकदा आपल्याला जितके मंडळी इथं आले त्यांनी प्रत्येकाने एक माणूस आणायचा, म्हणजे किती होईल? या पुढच्या बाकीचे जे शिल्लक राहिले ते भरत। त्या दिवशी या कल्याणमध्ये
कुठल्याही एका चौकात कुलकर्णी साहेब चौक सांगतील, पवार साहेब चौक सांगतील, त्या चौकात मी आमरण उपोषणला बसणार आहे. जोपर्यंत सरकार हे मान्य करत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू. 15 दिवसामध्ये सरकारला हा आपला इशारा आहे. सरकारने ते ऐकलं तर ठीक आहे, नाही तर 15 दिवसानंतर लगेच आपण तारीख डिक्लेअर करू उपोषणला कधी बसायचं. मग जे आपल्या सोबत येतील त्यांना घेऊन चला, जे येणार नाही त्यांना सोडून चला. इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन शॉर्ट फॉर्म म्हणजे बेस्ट. गेल्या 10 वर्षापासून या राज्यामध्ये संपूर्ण इंग्रजी शाळांचं नेतृत्व करते. त्यांच्या अडीअडचणी असतील, शासनाला काही त्यांच्या मागण्या असतील, त्या मागण्या सोडवण्याचा ते प्रयत्न करतात. पण नेमकं झालं असं आहे की आमची मूळ मागणी जी होती आरटीईच्या रिएम्बर्समेंट बाबतीत 2017 पासून आतापर्यंत कधी 7% देतात, कधी 8% देतात, कधी 5% देतात. 100% पैसे आपल्याला आता दिलेच नाही. म्हणून 3000 कोटी रुपये आमच्या सरकारकडे आता ठरलेले आहेत. ते 3000 कोटी येत्या 15 दिवसामध्ये सरकारने शाळांच्या खात्यावर जमा करावे. दुसरी मागणी आम्ही केलेली आहे, स्वतंत्र संरक्षण कायदा आम्हाला करावा. जसा हॉस्पिटलसाठी स्वतंत्र कायदा आहे. आमच्या शाळेमध्ये कोणी येतं, गोंधळ घालतं, लहान लहान लेकरं असतात, शिक्षिका विशेषतः महिला शिक्षिका असतात, अर्वाच्य भाषेमध्ये त्यांच्या शिवीगाळ करतात. हे काय भारतीय संस्कृतीला धरून नाही, योग्य नाही. आता किती दिवस सहन करायचं, म्हणून स्वतंत्र असा कायदा आमच्यासाठी करण्यात आला पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कल्याण डोंबिवलीमध्ये पण ठाण्यामध्ये राज्यात कुठेही असं परिपत्रक निघत नाही, जे परिपत्रक की आरटीई प्राप्त विद्यार्थ्यांना, त्या विद्यार्थ्यांना राईट टू एज्युकेशन ॲक्टनुसार कुठल्याही कायद्यात असं म्हटलेलं नाही की त्यांना पुस्तकं द्या, त्यांना वह्या द्या, त्यांना युनिफॉर्म द्या, त्यांना शालेय साहित्य द्या. पण तरी देखील मोहम्मद तुगलकासारखं 10-20 पालक जर कोणी जाऊन बसले की शिक्षण अधिकारी लगेच फरमान काढतो आणि सांगतो वह्या द्या, पुस्तक द्या, युनिफॉर्म द्या. अरे बाबा, 3 वर्ष 7 वर्ष झाली काही लोकांना, केलेला 4 वर्ष झाली, आम्हाला एक उपाय दिलेला नाही त्या शासनानं आरटीईचा. आमची फी 40,000 रुपये 50,000 रुपये असते आणि 17,000 रुपये आम्हाला देतात. पण त्या 17,000 रुपये सुद्धा टायमवर देत नाही. आणि पुन्हा वह्या पुस्तकं हे द्यायला लागलं तर आमच्याकडे 500 विद्यार्थी आहेत. तुम्ही कल्पना करू शकता की 500 विद्यार्थ्यांना 5,000 रुपयाप्रमाणे जर खर्च करत गेलो तर किती पैसे काय काय विकावं लागेल. आता माणुसकीच्या नात्याने एखाद्या विद्यार्थ्याला आम्ही जर देऊ म्हटलं तर याचा अर्थ तो हक्क नाही, अधिकार नाही. म्हणून ते जे काही पत्र आहे ते रद्द करावं, ही आमची प्रमुख मागणी सर. इंग्लिश माध्यमांच्या आहे की आता तुम्ही बघा, जो महागाईचा दर आहे तुम्ही सगळे अभ्यासक आहात. महागाईच्या दराप्रमाणे पेट्रोलचे भाव वाढतात, डिझेलचे भाव वाढतात, अन्नधान्याचे भाव वाढतात, आणि आमच्याकडे गाड्या असतात, गाड्यांचे भाव वाढतात. सगळ्या गोष्टींचे भाव जे वाढत चालले तर त्यानुसार आम्हाला ती वाढावी लागते. परंतु शासन आज 1 लाख रुपयाच्या वरती फी घेतोय एका विद्यार्थ्याची जिल्हा परिषद शाळेमध्ये, महानगरपालिका शाळेत. आणि आम्ही घेतोय 50-60 हजाराच्या खालीच आहे. आज ठराविक शाळा 10 सोडून देतो, ज्या इंटरनॅशनल लेवलच्या आहेत किंवा त्यांच्याकडे सुविधा आहेत, AC क्लासरूम असतील, AC गाड्या असतील, तो भाग वेगळा आहे. परंतु बिलो पावते आता दिव्यात जर गेलो आपण तर काय फी येऊ, 15,000 रुपये 10,000 रुपये फी नाही. तिथे मुरबाडला गेलो तर 15,000 रुपये फी नाही, शहापूरला गेलो तर नाही. यांची संख्या जास्त आहे. भिवंडीला गेलो तर 4 आणि 5,000 रुपये फी घेतात. आमच्याकडे 500 विद्यार्थी आरटीचे झाले, 1 रुपये मिळालेले नाही. त्यांना बसवायला जागा नाही, शिक्षणाचा पगार कुठून द्यायचा. पण तरी आहे की त्या शाळेमध्ये जर आपण विद्यार्थ्यांची संख्या जर बघितली, विद्यार्थी वर्ग जर बघितला तर जिल्हा परिषदमध्ये शिक्षण खात्यामध्ये शिपाई जो काम करतो, शिपायापासून तर शिक्षण मंत्र्यापर्यंत सगळ्यांची क्वालिटी असते. आणि जी क्वालिटी आम्ही देतो आत्तापर्यंत ती क्वालिटी कुणी दिली नाही. अख्ख्या लॉकडाऊनमध्ये आम्ही ऑनलाईन शिकवलं. जे टेक्निकली आमच्याकडे डिजिटल बोर्ड आहेत, आमच्याकडे जे म्हणजे या विज्ञानाच्या युगामध्ये ज्या ज्या पद्धतीने आम्ही शिकवलं पाहिजे त्या पद्धतीने आम्ही शिकवलं.